हे बघा मी आहे ना वड्यांसाठी चटणी बनवते या, तर त्यामध्ये खोबरं टाकणार आहे, मिरची आणि अद्रक आणि थोडंसं ह्यातलं कूट टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि चटणी आता बारीक करून घेते मस्त. हे बघा शेंगदाणे बी टाकले या, थोडीशी नॉर्मली लय नाही, थोडी चटणी साखर टाकते आणि थोडंसं मीठ टाकते म्हणजे टेस्ट चांगली येईल. या सर्वांनी चाय प्यायला बघा, चाय पिते मी. अद्रक आणि मिरचीची पेस्ट केली आहे आणि बघा मसाला करून ठेवला. जर पाणी ओतले त्यामध्ये अजून पाणी टाकूया म्हणजे मग खिचडी सगळं किंवा वड्यासंगं खायला बरं आपली छान लागेल आहे का नाही. मग आता वड्याची तयारी घेते करायला. एवढं घेतलं आहे मी वड्यासाठी. आता हे सगळे बटाटे त्यामध्ये असे चिरून टाकायचे मस्त पाहिजे. 4-5 टाकते त्यामध्ये. हे बघा एवढे टाकले ती. आता ही पेस्ट टाकूया आपण सगळी. तर ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया. जास्त नाही टाकायचं, नॉर्मली टाकायचं आणि त्याला एकत्र करून घेऊया सगळं एकजीव करून. थोडंसं मीठ टाकूया. हे बघा कसं मस्त दिसतंय. तसं मग एकत्र करून घ्यायचं सगळं म्हणजे वडा ही सगळं बटाटा ही चिंगारलं पाहिजे ती, म्हणजे मग वडे बनवायला येतात आपल्याला व्यवस्थित. हे बघा सगळी पेस्ट हे जीव केली का नाही बघा. मस्त वडा आता बनवून घेते बघा. थोडंसं तेल टाकते म्हणजे मग मस्त बसतील. मस्त अशी गोल गोल करून घेते आणि वडा बनवून घेते. हे बघा गरम झालंय तेल आता. हे बघा पलटी केल्यात आता. काढून घेते. मस्त झाले ते. हे बघा आता काढून घेऊया आपण. झालं मस्त कुरकुरीत दिसते का बघा वडे. त्यावर टाकली चटणी. मस्त आहे ना.